पश्चिम आशियात युद्ध पेटले आणि इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यातील संघर्ष 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ सुरू असून दुसरीकडे हॉर्मुझ सामुद्रधुनी धोक्यात असल्याचे चित्र दिसतंय आणि भारतावर याचा थेट परिणाम होतोय. अशा परिस्थितीत विरोधक सरकारवर दबाव टाकत होते. पण यावर सरकार काय करते, भारताची भूमिका काय आहे आणि अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात आपली भूमिका स्पष्ट केली. मोदी नेमकं काय म्हणाले, भारत या युद्धापासून कसा सुरक्षित आहे आणि सामान्य नागरिकावर काय परिणाम होणार आहे, बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर राज्यसभेत 24 मार्चला इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की भारताने या युद्धात कोणाचीही बाजू घेतली नाही. पंतप्रधान मोदी स्पष्टपणे म्हणाले, कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नसते. भारत नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता राहिला. या परिस्थितीवर संवाद आणि मुद्देसूद बोलणं हाच एकमेव तोडगा आहे, असं त्यांनी सांगितलं. भारताने नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेवरील हल्ल्यांचा ठाम निषेध केलाय. म्हणजे सरळ सांगायचं तर भारत कोणाच्याही बाजूने नाही, पण हल्ले थांबले पाहिजेत असं ठामपणे सांगतो. तसेच मोदी बोलताना पुढे म्हणाले की भारत हा सर्व संबंधित देशांशी सतत संपर्कात आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि हार्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. सध्या युद्ध सुरू असल्यानं तेल, गॅस आणि इंधन टंचाई होणार का, हा सगळ्याचाच महत्त्वाचा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेल महागणार का, गॅस मिळणार का, यावर मोदींनी देशाला स्पष्ट आश्वासन दिलं. भारताकडे अजून 53 लाख मेट्रिक टन धोरणात्मक पेट्रोलियम साठा आधीच तयार असून आणि त्यात अजून 65 लाख मेट्रिक टन साठवणुकीचं काम सुरू आहे. म्हणजे इतक्यातच इंधन संकट येणार नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी. भारत आपल्या गरजेचा 60% गॅस याच मार्गाने आयात करतो. कच्चं तेल, खत हे सगळं इथूनच येतं. त्यामुळे हा मार्ग बंद होणं भारतासाठी अजिबात परवडणार नाही. मोदी म्हणाले की हार्मुझमध्ये अडकलेली अनेक जहाजे आम्ही सुरक्षितपणे भारतात परत आणली. भारतीय नौदल या भागात सक्रिय आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी भारत फक्त 27 देशाकडून तेल आयात करायचा. आता भारत त्यापेक्षा जास्त 41 देशाकडून तेल आयात करतोय. त्यामुळे एखादा देश बंद झाला तरी दुसरा पर्याय उपलब्ध आहे. हे धोरण खूप महत्त्वाचं आहे. इथेनॉल उत्पादन वाढल्यामुळे इंधन आयातीत मोठी घट झाली असून एलपीजी उत्पादनही वाढवले. उन्हाळा आल्याने विजेची मागणी वाढली आहे, पण मोदी म्हणाले घाबरण्याचं कारण नाही. देशातील सर्व वीज प्रकल्पाकडे कोळशाचा पुरेसा साठा आहे. भारताने सलग दुसऱ्या वर्षी 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा विक्रम केला. हे खरोखरच मोठं काम असून अन्य धान्याची कमतरताही होणार नाही. शेतकऱ्यामुळे धान्याचे साठे भरलेले आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी खताची कमतरता भासणार नाही, याची काळजी सरकार घेते. पश्चिम आशियात जवळपास 1 कोटी भारतीय राहतात. UAE, सौदी, कुवेत, इराण, ओमान सगळीकडे भारतीय लोक आहेत. मोदींनी सांगितलं की त्यांनी या सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी थेट बोलणी केली असून त्यांनी भारतीयांच्या सुरक्षेची ग्वाही दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून 3,75,000पेक्षा जास्त भारतीय सुरक्षितपणे मायदेशी परतले. इराणमधून सुमारे 1,000 नागरिक परतले. त्यातले 700 जण वैद्यकीय विद्यार्थी आहेत. काही जण जखमी झाले तर काहींचं दुर्दैवाने निधन झालं, तर काही जखमीवर उपचार सुरू आहे. भारतीयांची सुरक्षितता ही आमची पहिली प्राथमिकता आहे, असं मोदींनी ठामपणे सांगितलं. हे बोलतानाच मोदींनी एक महत्त्वाचा विचार मांडलाय, तो म्हणजे संकट ही देशाच्या धैर्याची परीक्षा असते. मागील 11 वर्षात अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शिप बिल्डिंग पासून ते रेअर अर्थ मिनरल्स पर्यंत अनेक क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी पावले उचलली जातात. भारत कोणत्याही एका देशावर किंवा क्षेत्रावर जास्त अवलंबून राहू नये, यासाठी सरकार सातत्याने काम सुरू ठेवत आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी कोरोना काळाची आठवण करून दिली. कोरोना असताना त्यावेळी आपण एकजुटीने लढलो, आताही तसंच करायचं आहे. भारत युद्धात कोणाच्याही बाजूने नसून भारत हा शांततेसाठी प्रयत्न करतोय. इंधन साठा पुरेसा आहे, घाबरण्याची गरज नसून 3.75 लाख भारतीय सुरक्षित घरी परतले. तसेच हॉर्मुझ मार्ग खुला ठेवण्यासाठी भारत सक्रिय आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरूच आहे. भारत खरंच या युद्धापासून सुरक्षित आहे का? हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर काय होईल आणि सरकारची ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.